अशा व्यवसाय करणारे जे या ठिकाणी लोक आहेत, कोकीन ड्रग्स वगैरे मोठ्या कारवाया सुरू झालेल्या आहेत. सरकारच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुमोठं या ठिकाणी मोठ्या कारवाया करतात. आधी तर कारवायाच व्हायच्या नाही. आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मोठं जाळं तयार केलेलं आहे, ज्या जाळ्यामध्ये आता कोणी वाचू शकत नाही. किती छोट्या मार्गाने कोणी ड्रग्स आणले, कोकीन आणले, त्याला पकडलं जाणार आहे. मला असं वाटतं याची तातडीने एक इन्क्वायरी झाली पाहिजे. मुंबईचे कमिशनर यांनी ह्याची इन्क्वायरी देऊन महाराष्ट्राला आणि मुंबईला सांगितलं पाहिजे की काय नक्की तिथे घडलं. आणि हे जर पोलिसांच्या डोळ्यासमोर हे होत असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे. ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि तातडीने गृह मंत्रालयाने ह्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. तुम्ही आमदार महोदयांना विचारा, त्यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडला की आमच्याकडे असं झालेलं ना गली गलीमध्ये मिळतोय. म्हणजे अंमली पदार्थ तुम्ही सगळेजण इकडे पत्रकार माझ्या समोर आहात. मला सांगा मुंबई देशामध्ये आज परिस्थिती काय आहे. ते पोर्टवरती कुठलं पोर्ट होतं तिथे मिळालं होतं, मुंद्रा पोर्टवरती काय केलं त्या अंमली पदार्थाचं. हा प्रश्न असा आहे की तुम्ही हजारो करोडचं ड्रग्स मिळालं. आज आमच्याकडे मी बघते की सर्रासपणे जे आहे मुंबई शहर असेल किंवा महाराष्ट्र असेल किंवा तुम्ही देशभरामध्ये बघा मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थाची विक्री होते. तुम्ही रेव पार्ट्यांना परमिशन कशी देता. आणि मला कळत नाही स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती नाही अंमली पदार्थ कोण विकता. तुम्ही हॉकर्सवर कारवाई करायला पुढे असता पण तुम्ही ड्रग्सवाल्यांवरती कारवाई करायला पुढे नसता. ही कसली परिस्थिती आहे. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।